राजुरा विधानसभेतील जिवती तालुक्यातील चिखली हे गाव मूलभूत सोयी सुविधांपासून अजूनही वंचित आहे। गावाच्या नावाप्रमाणेच गावातील मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वारासमोरच संपूर्ण रस्ता चिखलमय दिसत आहे। त्यावरून दळणवळण करण्यास गावकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे। दुचाकीस्वार पायी जाणारे चिखलामुळे घसरून पडत आहे। छोटे मोठे अपघात होऊन गावकरी दुखापतग्रस्त होत आहे। अगदी रस्त्याला लागूनच जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्या चिखलातून पाय भरवत शाळेत जावे लागत आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील राजुरा विधानसभेतील अनेक गाव ठोस मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे। साधे पिण्याचे शुद्ध पाणी देखील गावकऱ्यांना मिळत नाही। आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, ग्रामपंचायत एकूण कारभार ढेपाळलेला आहे। मनसे नगरसेवक सचिन भोयर राजुरा विधानसभेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी चिखली गावाचे वास्तव्य, दयनीय परिस्थिती, गावकऱ्यांचे हाल सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून उघड केले व सदर संबंधित रस्त्यावरील चिखल साफ करून चिखली गावाचा रस्ता दळणवळणास योग्य करा, अशा सूचना संबंधित ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे। या गावामध्ये या विधानसभेचा चाचपणी करत असताना आम्हाला प्रामुख्याने गावाप्रमाणे रस्ता अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे। ह्या गावाचं नाव आहे चिखली आणि त्या चिखली गावाच्या बिलकुल आपल्या प्रवेशद्वारावर संपूर्ण चिखल या ठिकाणी दिसत आहे। अशी परिस्थिती या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून या ठिकाणी आहे। आम्ही प्रामुख्याने या जिवती पहाडावरील भागामध्ये फिरत असताना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं ठोस अशी मूलभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही। या रस्त्याच्या बाजूलाच लगेच जिल्हा परिषदची शाळा या ठिकाणी आहे आणि या क्षेत्राकडे कुठल्याही आमदाराला लक्ष देण्याकरिता वेळ नाही। हा जिवती भाग हा फक्त मतदानाचा एक भाग म्हणून हिस्सा म्हणून बनलेला आहे आणि या मतदानातून काहीतरी या जिवती तालुक्यामधील घडेल असं चित्र या ठिकाणी दिसत नाही। मोठ्या प्रमाणात नागरिक देखील या ठिकाणी आहे। लोक या ठिकाणी पडत आहे, विद्यार्थ्यांना चालायला रस्ता नाही आणि प्रामुख्याने या चिखली गावामध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी या नागरिकांना प्यावं लागत आहे। लोटाचं पाणी त्या पाण्याच्या मुख्य स्रोतामध्ये जाऊन ते पाणी दूषित झालं, परंतु याकडे लक्ष देण्याकरिता कुठल्याही प्रशासनाला वेळ नाही।